पिक्चर सिरियल्समध्ये आपण पाहतो ज्यात अंत्यसंस्कार असो, दशक्रिया असो किंवा श्राद्ध विधी असो, बहुतेक वेळा सगळी लोक पांढऱ्या रंगाचे कपडे घातलेले दिसतात. प्रत्यक्षातही अंत्यसंस्काराच्या वेळी अनेक ठिकाणी पांढरे कपडेच घातले जातात. पण असं का? यामागचं नेमकं कारण काय? तर असं म्हणतात की हिंदू धर्मात मृत्यूकडे फक्त दुःख म्हणून नाही, तर आत्म्याच्या पुढच्या प्रवासाचा एक टप्पा म्हणून पाहिलं जातं. असं मानलं जातं की शरीर नश्वर आहे, पण आत्मा अमर आहे. तो मोक्षाच्या दिशेनं प्रवास करतो. पांढरा रंग हा शांती, पवित्रता आणि त्यागाचं प्रतीकही मानला जातो. हा रंग कोणतंही आडंबर दाखवत नाही, तो मनाला स्थिर करतो, शांत करतो. म्हणूनच अंत्यसंस्कारावेळी पांढरे कपडे घालून आपण त्या आत्म्यासाठी शांतता आणि सद्गतीची प्रार्थना करतो. तसंच पांढरा रंग आपल्याला ही आठवण करून देतो की आयुष्य क्षणभंगूर आहे. दुःख स्वीकारायचं, पण त्यात अडकायचं नाही. भोग, रंग, दिखावा या सगळ्यापासून थोडासा विराम घेऊन स्वतःकडे आणि वास्तव म्हणजेच रियालिटीकडे पाहण्याची ही वेळ असते. म्हणून अंत्यसंस्कारात पांढरे कपडे घालणं ही फक्त एक परंपरा नाही, तर लाईफ, डेथ, सोलच्या प्रवासाचं खूप डीप आणि अर्थपूर्ण प्रतीक आहे असं म्हटलं जातं. बाकी याविषयी तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून सांगा आणि फॉलो करा लगावबत्ती.